विचार करा, एक साधा सोशल मीडिया व्हिडिओ आणि त्या एका व्हिडिओमुळे थेट 50 कोटी रुपयांची कायदेशीर लढाई सुरू झाली. अहो, चला तर मग हे सगळं प्रकरण नेमकं आहे तरी काय ते जरा सविस्तरपणे समजून घेऊया. या कहाणीची सुरुवातच होते एका प्रचंड मोठ्या आकड्याने, 50 कोटी रुपये. हो, बरोबर ऐकले. एका केंद्रीय मंत्र्यांनी एका इन्फ्लुएन्सरवर तब्बल 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे. आता साहजिकच आहे, मनात प्रश्न येतो की अरे, एका इन्फ्लुएन्सरने असं नेमकं काय म्हटलं असेल की चक्क एका केंद्रीय मंत्र्याला त्याच्यावर इतका मोठा खटला दाखल करावा लागला. चला, सगळ्यात आधी बघूया की हा खटला नेमका आहे तरी काय. तर केंद्रीय मंत्री आहेत नितीन गडकरी आणि त्यांनी इन्फ्लुएन्सर मुकेश मोहन यांच्यावर मानहानीचा आरोप केला. नुसता आरोपच नाही तर रीतसर FIR दाखल झाली आणि त्यानंतर पोलिसांनी मुकेश मोहन यांचा फोनसुद्धा जप्त केला. पण हा सगळा वाद पेटला कशामुळे? याचं मूळ कारण काय? तर या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी आहे एक व्हिडिओ. आणि गंमत म्हणजे या व्हिडिओमध्ये मुकेश मोहन यांनी दुसरं तिसरं काहीही केलेलं नाहीये, तर फक्त द कॅरव्हन नावाच्या मासिकात छापून आलेला एक रिपोर्ट वाचून दाखवला होता. आता खरी गोष्ट तर त्या रिपोर्टमध्ये आहे, कारण त्या रिपोर्टमध्ये काही कंपन्या आणि काही मोठ्या व्यक्ती यांच्यातल्या कथित संबंधांबद्दल सविस्तरपणे लिहिलेलं होतं. या रिपोर्टमध्ये काही महत्त्वाच्या कंपन्या आणि व्यक्तींची नावं आहेत. तर त्या कोण आहेत आणि त्यांच्यात काय संबंध असल्याचा दावा केला गेलाय ते आपण पाहूया. त्या रिपोर्टमधला जो मुख्य दावा आहे ना, तो अगदी 3 सोप्या पायऱ्यांमध्ये मांडलाय. त्यात एका बीफ निर्यात करणाऱ्या कंपनीला गडकरी कुटुंबाच्या इथेनॉल कंपनीशी जोडलाय आणि मग त्याच बीफ कंपनीला एका अशा सहकारी बँकेशी जोडलंय जिथे गडकरींच्या पत्नी संचालक आहेत. आणि हो, हे स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे की त्या रिपोर्टनुसार रोम्बल ॲग्रो ही कंपनी UAE, व्हिएतनाम आणि ओमानसारख्या देशांमध्ये बीफ निर्यात करण्याचं काम करते. एवढंच नाही, तर त्या रिपोर्टमध्ये दुबईतल्या एका फूड फेस्टिवलचा पण उल्लेख आहे. तिथे नितीन गडकरींनी रोम्बल ॲग्रोच्या स्टॉलवर फोटो काढल्याचं म्हटलंय. पण त्याचवेळी त्या फोटोमधून स्टॉलवरचे मांसाहारी उत्पादनांचे लोगो काळजीपूर्वक हटवले होते असा दावाही करण्यात आला आहे. आणि इथेच सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. म्हणजे बघा, जर ही सगळी माहिती द कॅरव्हन मासिकाच्या रिपोर्टमध्ये आधीच छापून आली होती, तर मग कारवाई मासिकावर का नाही झाली? फक्त त्या रिपोर्टवर व्हिडिओ बनवणाऱ्या इन्फ्लुएन्सरवरच का? विचार करा, ज्यांनी मूळ रिपोर्ट छापला त्यांच्यावर काहीच कारवाई नाही आणि ज्याने तो फक्त वाचून दाखवला त्याच्यावर थेट 50 कोटींचा खटला. त्या व्हिडिओमध्ये असा एक तर्क दिला गेला आहे की ही एक स्ट्रॅटेजी असू शकते. म्हणजे एका मोठ्या मीडिया कंपनीशी कायदेशीर लढाईत उतरण्यापेक्षा एका सामान्य व्यक्तीला लक्ष्य करणं कदाचित जास्त सोपं होतं. ठीक आहे, मग या सगळ्या कारवाईचा, या खटल्याचा नक्की परिणाम काय झाला? आणि गंमत म्हणजे जो उद्देश होता त्याच्या अगदी उलट झालं. जी गोष्ट दाबण्याचा प्रयत्न झाला ती गोष्ट आता लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचली आहे. कदाचित ज्यांना याबद्दल काहीच माहीत नव्हतं त्यांनाही आता हे प्रकरण कळलं आहे. तो व्हिडिओ एका खूप महत्त्वाच्या वाक्याने संपतो, जे थेट राजकारण्यांना उद्देशून आहे की लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर तो दबला जात नाही, उलट तो आणखी मोठा होतो. हे संपूर्ण प्रकरण आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावतं. आजच्या डिजिटल युगात एखादी माहिती दाबण्याचा प्रयत्न केल्याने ती खरंच दाबते की उलट जास्त वेगाने पसरते? आणि याच गोष्टीला स्ट्रायसॅंड इफेक्ट असंही म्हटलं जातं.